बँगलोर हायवेवरती त्रिदेव नावाचं एक नवीन सुंदर असं मंदिर झालंय. जे कोणी या रस्त्यावरनं पास होत असतील त्यांनी नक्की या मंदिराला भेट द्यावी. संपूर्ण श्वेत रंगात म्हणजे पांढऱ्या रंगामध्ये हे मंदिर बांधलं गेलंय. आपण आता आतमध्ये चाललो आहोत. आता आपण त्या मंदिराच्या आतमध्ये चाललो आहोत. हायवेला एवढं सुंदर मंदिर बघण्याची इच्छा ज्या कोणाला असेल आणि त्याला एक जे कला कौशल्याने बांधलेलं मंदिर आहे ते अतिशय देखणं मंदिर आहे. आपण आता पाहू शकतो पुणे बँगलोर हायवेवरती हायवे फक्त बाजूलाच आहे आणि एक्झॅक्टली त्या हायवेवरती समोर असं हे मंदिर आहे. हे समोरून मंदिर पाहिल्यानंतर असं वाटेल की आपण अगदी राजस्थानच्या कुठल्या तरी मंदिरामध्ये वगैरे आलोय. पण हे पुण्यापासून अगदी 10 मिनिटाच्या हाकेच्या अंतरावरती आहे. खूप वेळा हायवेवरनं जाताना ह्या मंदिरात बघण्याचा मोह व्हायचा आणि याआधी कधीच तशी संधी मिळाली नाही. एक वेगळंच व्हायब्रेशन्स या मंदिरामध्ये जाणवतात. अतिशय कलाकुसरीने नटलेलं हे मंदिर आहे आणि तुम्ही बघू शकता हनुमानाची मूर्ती, नंदीश्वराची मूर्ती आणि त्याच पुढे जाऊन शिवलिंग हे बघू शकता. जैन समाजातील इतर जे गुरु होऊन गेलेत त्यांच्याही मूर्ती इथे पाहायला मिळतील. मध्यभागी 18 ते 20 फुटाची सिमंदर स्वामींची मूर्ती आहे. म्हणून आपण थकून जातो पण मूर्त्या संपत नाहीयेत. तुम्ही बघितलं साईबाबांची मूर्ती आहे आणि इकडे पुढेच अंबे मातेची मूर्ती आहे. विष्णूचे तिन्ही अवतार इथे असले. श्रीनाथजी असतील, श्रीकृष्ण भगवान असतील आणि तिरुपती भगवान.